आणि मुक्ताई सोहळा आला की सगळे महाराष्ट्रातील आषाढी पालखीचे परतीचे सोहळे पूर्ण झाले असतात, त्याचा वारकऱ्यामध्ये भाव असतो आणि मग तो मुक्ताई सोहळा अतिशय आनंदाने आज मुक्ताईनगरमध्ये दाखल झालेला आहे। त्याच्या आगमनाकरता सगळ्या दिंड्या जवळजवळ 150 दिंड्या स्वागताकरता आहेत। हा अतिशय उत्सवाचं वातावरण आहे। पालखी सोहळा हा मुक्ताईनगरमध्ये दाखल झालेला आहे, या सोहळ्याचं महत्त्व कसं आहे आजच्या दिवसात? जय मुक्ताई। आज आपल्या मुक्ताईनगर शहरासाठी आज खूप मोठी पर्वणी आहे। आईसाहेब पंढरपूरला परमात्मा पांडुरंगाचं दर्शन घेऊन भेट घेऊन आज आपल्या स्वगृही परत आले आहेत। निर्विघ्न असा हा संपूर्ण प्रवास राहिला। इथे माझ्यासोबत जे दिंडी प्रमुख आहेत, श्रद्धेय हरणे बाबा उपस्थित आहेत, या ठिकाणी श्रद्धेय जुनारे बाबा उद्धव महाराज उपस्थित आहेत आणि सर्व भाविक ज्या पद्धतीने पायी प्रवास करत गेलेत तसंच निर्विघ्न पायी प्रवास करून सर्वात लांबची आपली ही पालखी यात्रा पदयात्रा मानली जाते, ही वारी मानली जाते आणि आज निर्विघ्न पूर्ण होऊन आईसाहेब स्वगृही परत येत आहेत आणि त्याचा किती आनंद भक्तांमध्ये आज आहे ते आपल्याला या ठिकाणी अनुभवाला येतं आहे। 150च्या वर संपूर्ण पंचक्रोशीतून आज दिंड्या घेऊन भाविक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आज मुक्ताईनगर शहरामध्ये आपण बघतोय की खूप एक दिवाळीसारखं वातावरण, आनंदाचं वातावरण। आपण ज्या पद्धतीने दिंडीचं दर्शन घेतोय, नाचताना गाताना आनंद व्यक्त करताना भाविकांना बघतोय, यावरून लक्षात येतं की आईसाहेबांवर किती प्रचंड श्रद्धा आपल्या संपूर्ण या प्रदेशाची आहे। जाताना प्रत्येक गावात आईसाहेबांचं स्वागत, परतीच्या प्रवासामध्ये प्रत्येक गावामध्ये आईसाहेबांचं स्वागत बघून मन भरून येतं आणि या आईसाहेब आपल्या परिसरामध्ये स्थानापन्न झालेले आहेत, त्यांचा आशीर्वाद आपल्यावर आहे, यामुळे आपल्याला अधिक आनंद होतो। मी या संपूर्ण उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा देतो, भाविकांना शुभेच्छा देतो। भाऊ, आज पालखी सोहळा मुक्ताईनगरमध्ये पोहोचलेला आहे, तुम्ही दर्शन घेतलेलं आहे, काय? दरवर्षी आषाढी एकादशी नंतरच्या एकादशीला या ठिकाणी मुक्ताई मंदिराजवळ पालखी सोहळा असतो। त्यामध्ये शेकडोच्या संख्येनं पालख्या सहभागी होत असतात, मोठ्या उत्साहानं या ठिकाणी वारकरी येत असतात आणि असं म्हटलं जातं की आषाढी एकादशीच्या पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर जोपर्यंत मुक्ताईचं दर्शन होत नाही तोपर्यंत आषाढीची यात्रा पावन होत नाही आणि त्यामुळे या भावनेतून मोठ्या संख्येनं या ठिकाणी येतात। वारकरी परंपरा आहे, कित्येक शतकापासूनची परंपरा ही चाललेली आहे आणि यामध्ये आपल्या या परंपरेनुसार शेकडो वारकऱ्यांना या ठिकाणी सहभागी होता येतं आणि अनेक पालख्या अशा आहेत की जे उत्कृष्ट आहेत, अनेक वारकरी असे आहेत जे 500-600 किलोमीटर जाऊन येऊन या ठिकाणी पंढरपूरची वारी करतात, त्यांचाही या ठिकाणी सत्कार केला जातो। तसंच ज्या पालख्या आहेत त्यांचे क्रमांक ठरवून क्रमवारी पद्धतीनं त्यांनाही त्या ठिकाणी मानधन देऊन आणि सत्कार केला जातो। असा एक कौतुकाचा सोहळा एकंदरीत पंचक्रोशीमध्ये पार पडतो।